आज तुम्ही निवडणूक आयोगांना भेटण्यासाठी आलेला होता. काय काय मुद्दे तुम्ही तिथे मांडलेले आहेत आणि त्यांनी तुमच्या ज्या काही शंका आहेत त्यांचं निरसन केलं का? आज मुख्यत्वे मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्याचं कारण हे होतं की मुंबईमध्ये जे बऱ्याच ठिकाणी जी रिडेव्हलपमेंट सुरू आहे आणि आत्ता हा SIR विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात सुरू आहे, पण त्यामध्ये जे आमचे रिडेव्हलपमेंट सुरू आहे तिथल्या जे नागरिकांना किंवा आमच्या त्या रहिवाशांना तिथे फॉर्म भरता येत नाही, त्यांना स्थलांतरित झाल्यामुळे त्या ठिकाणी मतदार म्हणून त्या ठिकाणी पात्र करण्यात येणार नाही अशा प्रकारचं निदर्शनास आलेलं आहे. आणि त्यासाठी म्हणून आज आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी चोक्लिंगम साहेबांची भेट घेतली. आज या विषयावरती आम्ही प्रदीर्घ चर्चा केली आणि हा विषय त्यांच्याकडे बऱ्याच ठिकाणाहून आलेला आहे. त्यांनी तो विषय निवडणूक आयोगाकडे, भारत निवडणूक आयोगाकडे नेऊन याच्यावरती काहीतरी तोडगा काढू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. नक्कीच आमचा आग्रह हा आहे की ज्या ठिकाणी ते राहत होते, ज्या ठिकाणी ते कायमस्वरूपी वास्तव्यास होते, परंतु आज पुनर्विकासामुळे दुसऱ्या ठिकाणी राहत असले तरी ते त्यांच्या मूळ ठिकाणी राहायला येणार आहेत. किंबहुना आज गिरगावमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी जी आता मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे स्थलांतरित झाले होते ते पुन्हा वेगळ्या ठिकाणी आलेले आहेत. तर त्या सर्वांचे जे रहिवासी आहेत त्यांचं मतदार म्हणून नोंदणी त्यांच्या मूळ ठिकाणी व्हावी अशा प्रकारची आग्रही मागणी आज आम्ही त्यांच्याकडे केली आणि त्यांनी भारत निवडणूक आयोगाकडे हा विषय नेऊन त्या ठिकाणी तोडगा काढण्याचं मान्य केलं. आपल्या निदर्शनात ज्या काही बाबी आल्या त्यानुसार किती टक्के लोकांना याचा फटका बसतो किंवा किती टक्के अशी लोक आहेत ज्यांना मूळ वास्तव्य दाखवता येत नाहीये? मी चुकत नसेल तर साधारणपणे 25 ते 30% या ठिकाणी मुंबईमधले नागरिक जे स्थलांतरित आहेत, मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट आज मुंबईमध्ये सुरू आहेत आणि हा विषय मुंबईशी निगडीत आहे. मला असं वाटतं की भारत निवडणूक आयोगाला या विषयाची कल्पना नसावी, परंतु इतर शहरांपेक्षा मुंबईमध्ये सर्वात जास्त रिडेव्हलपमेंट सुरू आहे आणि त्यामुळे हा वेगळा विषय त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागेल. निवडणूक अधिकाऱ्यांची जी काही यादी आहे त्यानुसार बहुतेक ही तपासणी सुरू आहे. दरम्यानच्या काळात बराच कालावधी निघून गेला आहे. त्यामुळे केवळ पुनर्विकास हाच एक मुद्दा नाही आहे, तर अनेक ठिकाणी अनेक लोकांना वगळलं जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. पुनर्विकासाव्यतिरिक्त इतर काही तक्रारी सुद्धा आपल्या वतीनं करण्यात आल्या. आम्ही त्यांना हेही सांगितलं की 2002ची यादी जी आहे तर 2002ची यादी जास्ती सोपी करावी जेणेकरून प्रत्येक माणूस त्याच्यात आपलं नाव शोधू शकेल मतदार. आणि त्याला आम्ही थोडा अवधी पण जास्ती मागतोय की आमच्या BLAंना वेळ मिळाला पाहिजे, त्यांच्या BLAंवर पण इतर प्रेशर आहे, त्यामुळे थोडा जास्ती अवधी मिळाला पाहिजे. आज बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की त्यांनी जे मॅपिंग केलं आहे त्याच्यातही काही त्रुटी आढळत आहेत. बऱ्याच ठिकाणी मॅपिंग होत नाही आहे, एका कुटुंबात एकाचं मॅपिंग होतं आहे, दुसऱ्याचं होत नाही आहे. आणि ही जरी निवडणूक आयोग किंवा राजकीय पक्षांनाही जरी गोष्ट माहितीची असेल तरी सामान्य मतदारांना या गोष्टी माहितीच्या नाही आहेत. त्यामुळे माझ्या मते आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं की त्यांनी थोडी जास्त हे करावी, वेळ द्यावा. दुसरं आमच्याकडनं ही मागणी झाली की गेल्या वेळी राजसाहेब ठाकरे साहेब आलेले आणि अजून अनेक लोकं आलेली होती आणि त्यांनी हे दाखवलेलं की निवडणुकीच्या यादीमध्ये खूप मोठ्या चुका आहेत. आज आम्ही त्यांना सांगितलं की ह्या कारणाने तुम्ही त्या चुकाही काढून टाकाव्यात, कारण त्या चुका वर्षानुवर्ष तशाच पुढे जात आहेत. त्यांनी याच्यात लक्ष घालतो म्हणून सांगितलं आहे, पण ते म्हणतात की हे सगळ्या गोष्टी छोट्या अवधीत होणं शक्य नाही आहे. जेव्हा तुम्ही राज्य निवडणूक आयोगाला वेगवेगळ्या विषयावरून प्रश्न विचारले तेव्हा सगळे विषय हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखेरीत येतात अशी उत्तरं तुम्हाला मिळालेत. यावेळेला तुम्ही जो मुद्दा घेऊन आलाय त्याच्यावरती आश्वासक निर्णय होईल असं वाटतं का? कारण हाही मुद्दा बघा, पहिला मुद्दा म्हणजे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की 29 तारखेला याची तारीख संपते आणि 5 तारखेला ड्राफ्ट यादी येणार आहे. आता प्रत्येक ह्याचे फोटो आहेत, जे नवीन फोटो आहेत, म्हणजे प्रत्येक फॉर्म स्कॅन केला पाहिजे. माझ्या अनुभवानुसार हे 5-6 दिवसात एवढे करेक्शन्स, एवढ्या सगळ्या गोष्टी हे होणं अशक्य आहे. परत आहे तसंच पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे. आणि आता माझ्या मते कुठल्या निवडणुका नाही आहेत, तर त्यांनी याला असं मर्यादित काळात ढकलण्यापेक्षा लागले 2-3 महिने तर काही फरक पडणार नाही आहे. पण ते आज होतं आहे ते पूर्णपणे चांगल्या प्रकारे व्हावं हे आम्ही त्यांना सांगतोय. पण हे 5-6 दिवसात होईल असं मला तरी स्वतःला वाटत नाही. म्हणून आम्ही सगळ्या पक्षातल्या लोकांनी सांगितलेलं आहे त्यांना पक्षातर्फे की आम्हाला दीर्घ मुदत काळ द्यावी महाराष्ट्रासाठी, कारण भरपूर प्रॉब्लेम आहे. तिथे सण आहेत, पाऊस आहे, गणपती आहे, सगळं आहे. ते लोकांचं हे सगळं होणं कठीण आहे. आणि शिवाय त्यांना फोन आणि आम्ही त्यांना एक चांगली पक्षातर्फे आमच्या एक मागणी केली आहे जे त्यांनी पॉझिटिव्हली करतो म्हणून सांगितलं आहे.
कारण तुमचं नाव ड्राफ्ट यादीत आहे का नाही किंवा फायनल यादीत आहे का नाही हे मतदारांनी जाऊन शोधणं ही कुठली पद्धत आहे मला अजूनही कळत नाही. तर आपण प्रत्येक मतदाराचे नंबर घेतोय, तर आमचं म्हणणं असं आहे त्या नंबरवर त्यांनी SMS पाठवावा की तू यादीत आहेस किंवा तू यादीत नाही आहेस, जेणेकरून त्याला कळेल काय करायचं आहे ते. तर त्यांनी सांगितलं ही सूचना चांगली आहे, ही आमच्या साहेबांतर्फे सूचना आलेली ती आम्ही त्यांना मांडली. त्यांनी सांगितलं की याची आम्ही अंमलबजावणी करू, जेवढ्या लोकांचे मोबाईल नंबर आहेत त्यांना आम्ही SMS पाठवण्याची सोय करू, जेणेकरून त्यांना कळेल की ते मतदार यादीत आहेत का वगळले गेले आहेत. कारण आत्तापर्यंत असं होतं की हे लोकांना कळतच नव्हतं की माझं नाव वगळलं गेलं आहे, तर निदान ह्यांनी ते होईल. मागच्या वेळी आम्ही जेव्हा आलेलो सगळे शिष्टमंडळ आले होतं त्यावेळी बऱ्याच गोष्टी राजसाहेबांनी सांगितल्या होत्या आणि त्यावेळेच्या त्यांनी जे डुप्लिकेटचा मुद्दा होता तर तो त्यांनी आत्ता आम्हाला दाखवला. अभिमान आहे त्यांचा, आनंद आहे, त्यांचं अभिनंदन आहे की त्यांनी ते केलं आणि डुप्लिकेशनचं बऱ्या प्रमाणात काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जी विनंती केली त्याला मान देऊन त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पुनर्विकासामुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे जे लोक स्थलांतरित झालेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या बदलाव्या लागतील, क्रमांक 1 ही गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट की जी मुदतवाढ पाहिजे इतक्या लवकर घाईघाईने हे करण्याची आवश्यकता नाही आणि तितक्या वेळामध्ये काम योग्य पद्धतीने पूर्ण होणार नाही याची जाणीव त्यांना आहे. पण काही गोष्टी ह्या त्यांच्या अखत्यारीत नसून त्या दिल्लीच्या अखत्यारीमध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला जर गरज वाटली पुढच्या काही दिवसामध्ये जर आम्हाला त्यांच्याकडून जर तशा पद्धतीचं उत्तर आलं नाही किंवा त्यांना जर त्याच्यावरती काही निर्णय घेता येत नसेल तर त्याच्या पुढची अधिकार ज्यांच्याकडे आहेत म्हणजे दिल्लीला, तर आम्ही दिल्लीला जाऊन सुद्धा आमचं जे काही मत आहे या बाबतीतलं. शेवटी असं आहे की आपण ज्याला विशेष पुनरीक्षण म्हणतोय तेव्हा या सगळ्या गोष्टी, सगळी साफसफाई, सगळ्या गोष्टी लोकांना सोयीच्या होतील असं केलं जाणं गरजेचं आहे. लाखो नावं वगळली गेली तर तो एकंदरीत मतदारांवरती अन्याय असेल. त्यामुळे त्याच्या बाबतीत जर इथे काही ऑथॉरिटी नसेल त्यांच्याकडे तर ती दिल्लीपर्यंत जाऊन आम्ही त्याचा प्रयत्न नक्कीच करू, कारण हा मोठ्या प्रमाणावर मुंबईसारख्या शहरांमध्ये येणाऱ्या अडचणीचा भाग आहे. नाही, त्यांना आज आम्ही आमचे प्रश्न मांडले त्याच्यावरती ते त्यांना उत्तर देतील. पण काही गोष्टी साधारणपणे चर्चेअंती आमच्या अशा लक्षात आल्या की या गोष्टींवरती निर्णय इथे होऊ शकत नाही, तो निर्णय दिल्लीमध्येच असणार आहे. आणि मग त्यात गरज लागली आणि विविध पक्षांकडून त्यांना अशा पद्धतीचं रिप्रेझेंटेशन आलेली आहेत किंवा येत आहेत. तर गरज भासली तर सगळे पक्ष मिळून जाऊ, कारण जे काही काम होत आहे ते जर चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये काही सुधारणा होणं हे गरजेचं आहे. त्यामुळे त्यासाठी आम्ही प्रयत्न नक्की करणार आहोत. इतर पक्षांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू. बीजेपीने पण